सीनियर सिटीजन कायदा हुसकामी ठरला, पोलीस आणि प्रशासन हात हलवत परत फिरले। मित्रांनो, अशी ही अवस्था आहे न्यायालयाची। या स्टोरीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय झालं होतं। लीलाबाई नारायण पिपरिया हे मुलुंड मार्केटमध्ये भाजीचा व्यवसाय करत होते। ते व्यवसाय करत करत त्यांनी त्यांचा परिवार वाढवला। त्यांचे 3 मुलं आणि 3 मुली होती। एक मुलगा यांनी आत्महत्या केली। दुसरे 2 मुलं जे आहेत आता मोठे झाले आणि आईला सांगतात प्रॉपर्टीवर सही कर आणि कुठे जायचे जा, मर किंवा काही कर। आणि छोटा मुलगा अशोक नारायण पिपरिया यांनी 3 वेळा आईला जीवठार करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता। माताजी, क्या नाम है आपका? मेरा नाम लीलाबाई नारायण पिपरिया है। मैं माड़ा में सिद्धि बिल्डिंग में रहती हूँ, सिद्धि अपार्टमेंट में। मेरा सीविंग में दूसरे माले पे 209 घर है और मैं वहाँ रहती थी। मेरे लड़के ने 2-3 जान लेने की मेरी कोशिश की। एक टाइम रॉकेल डाला तो मैं थाना भाग गई। रात को मैंने जो पैसेंजर लोग ठहरते हैं वहाँ पे मैं रात भर रही। फिर सुबह आई, कंप्लेंट किया, पुलिस ले गई वो घासलेट को। एक टाइम गैस से जलाने की कोशिश की और फिर अभी घर से निकालने की कोशिश करा। बोलता है हमको हमारे ये तेरा घर है जो हमको दे दे, हमारे नाम पे लिख दे, हम तेरे को अच्छे से खाना पीना देंगे। अरे अभी जब मैं तुम साथ में रहते हो, जब भी तुम मेरे को खाना पीना नहीं देते हो तो सब तुमको देने के बाद तुम किधर से मेरे को दोगे? तुम तो मेरे को निकाल ही दोगे ना। इसलिए मैंने कोर्ट में केस किया सीनियर सिटीजन विद्या विहार में। वहाँ से मैं कोर्ट से जीत गई हूँ। और फिर वो कागज़ दबा के उन लोगों ने क्या किया, दबा के रखा क्या मालूम। चक्कर लगा के बड़ी मुश्किल में मैंने बोला कि देखो जिसको तुमने लेटर दिया उसका नंबर दो और नहीं तो उसका नाम दो। तभी मेरे को उधर से नंबर दिया और मैं टोपी वाला कॉलेज के पास गई और वहाँ से नंबर लिया मैंने। और मैंने एक भाई साहब हैं जो पत्रकार हैं, उनका सहारा लिया, उनने सहारा दिया मेरे को। अभी मैं जीत गई हूँ तो मेरे घर में से निकलता नहीं है और बहुत नाटक करता है और बोलता मेरी माँ पागल है। जितने मेरे रिश्तेदार हैं, इंदौर में हैं, आगरा में हैं, बम्बई में हैं, वो सबको उनने किया कि ये पागल हो गई है, पागल हो गई है। अब आप भी बताइए, मैं आपसे बात कर रही हूँ कि मैं पागल हूँ कि नहीं हूँ। ये झूठा केस जो जिसने झूठा बोला है मेरे को पागल ना, तो जो भी पब्लिक उसको देखे तो इतना चप्पल जूते से मारे कि उसकी ना गंजा कर दे उसको। वो और उसकी औरत बहुत खतरनाक है। सुनिए, क्या हमारा होते हुए हमको नहीं रहने दे रही हमारे घर में। हम एक NGO में रह रहे हैं और हमारा घर हमको मिलना चाहिए। पुलिस हमारी मदद करने चाहिए। सुना क्या, यही मेरी प्रार्थना है। दादी साथ की दुकान है। दादी साथ समझी कमाए इन्होंने भी ठीक है, लेकिन सो अजीब नहीं है इसकी ना। दरवाजा खोलो, आप शांति से हम लोग अंदर बैठ के बात करें, बाहर तमाशा मत करो। सोसाइटी के बाकी लोगों को तमाशा होता है नहीं। सुनो मेरी बात मैडम, बाकी पब्लिक को भी तकलीफ होती है आपकी वजह से। हाँ नहीं रहे होता हमारा दुकान तुमची आई जर मेंटली डिस्टर्ब असेल तर तिला दवाखान्यात घेऊन जा, तिचा तुम्ही इलाज करा, आम्ही नाही करणार। आम्हाला न्यायालयाचे जे आदेश आहे त्याच्यानुसार आम्ही कारवाई करतो। तर तुम्हाला आम्हाला सहकार्य करावं लागेल। आमच्या सोबत आम्ही नुसते पोलीस नाही, मंडल अधिकारी आहेत, त्याच्यानुसार आमच्या सोबत तलाठी आहेत। हे बघा, असं नका आडमुठेपणाची भावना। आता ही वयोवृद्ध बाई सीनियर सिटीजन
कोर्ट विद्याविहार इथे धाव घेतली. तिथे त्यांना न्याय भेटला. म्हणजे ऑर्डर निघाला की अशोक आणि त्याची बायको आशानी मुलासहित घर खाली करायचं आणि परत कधी इथे यायचं नाही. 3 वेळा कोर्ट प्रशासन, तलाठीचे सर्कल इन्स्पेक्टर आणि पोलीस बंदोबस्त सहित 3 वेळा प्रयत्न केला घर खाली करायचा. पण अशोक आणि आशा यांनी 3 वेळा धिंगाणा केला, ओरडाओरड केली, पोलिसांना धक्कामुक्की केली, तलाठीच्या लोकांना धक्कामुक्की केली, कोर्टाच्या लोकांना धक्कामुक्की केली. आणि मी पत्रकार तिथे हा न्यूज करत असताना माझ्यावर सुद्धा हल्ला करायला आले. तेव्हा पोलिसांनी मला वाचवलं. 3 वेळा आदेश निघतो, कार्यवाही होते, पण काही काम होत नाही. म्हणजे हे असं वाटतंय, नेत्यांसारखं वाटतंय की तुम्ही मारायसारखं करा, आम्ही रडायसारखं करू. म्हणजे नेमकं याच्यात यांना कारवाई करायची आहे की नाही करायची आहे. मी प्रत्यक्ष ही गोष्ट पाहिली आहे. या प्रकरणीमध्ये मी तिथे हजर होतो. म्हणजे पोलिसांना खरोखर कारवाई करायची आहे की नाही करायची आहे. कोर्टाने तर आदेश काढला, पण याच्यात कुठेतरी कोणीतरी भ्रष्टाचार केला आहे का, हा प्रश्न उभा होतो. अरे हे जे मुलं यांना त्रास देत आहेत आणि पैसे देऊन लोकांना स्वतःच्या बाजूला करतायत. अरे पैसे इथे चालणार, वरती नाही चालणार. देवाचा घरी देर आहे पण अंधेर नाही आहे. अशोक आणि आशाला घर खाली करावंच लागेल. अशोक आणि आशाला लीलाबाई पिपरिया यांचं घर खाली करावंच लागेल आणि खाली करायलाच पाहिजे. अशोक आणि आशा जे धिंगाणा करतायत त्यांच्याकरिता चांगलं करतायत हो. म्हणजे कसं, अरे जे जितकं धिंगाणा करतील तितकी कलम त्याच्यावर लागते, FIR झाली त्यांच्यावर, ते जेलमध्ये जाणार आता. मग त्यांचं मुलं काय करतील, कोणाच्या घरी जातील, आजी ठेवणार नाही त्यांना. ही परिस्थिती अशोक आणि आशाला भोगावी लागेल. तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही कमेंट करून सांगा. याच्यात काय तुमचं काय म्हणणं आहे, याच्यात काय व्हायला पाहिजे. अशोक आणि आशा याला काय शिक्षा व्हायला पाहिजे. अशोक आणि आशा त्रास देताना लीलाबाई मोठा मुलगा किशोरच्या घरी गेले तेव्हा किशोर आणि त्याचे बायको सीमा यांनी पण हकलून काढलं. आता म्हातारी बाई वृद्धाश्रमात राहते, दिवसाचे 2000 रुपये भरावे लागतात. तर हे दिवसाचे 2000 रुपये कोण देतील म्हातारी बाईला. म्हणजे हे सगळं प्रकरण प्रॉपर्टीसाठी हा अशोक, किशोर, सीमा, आशा हे लोक करतायत. अरे सगळ्यांकडे प्रॉपर्टी आहे, तरीही आईच्या हातात जे प्रॉपर्टी आहे ती त्यांना पाहिजे. आणि आई जीवो किंवा मरो त्यांना काहीच पडलेली नाही आहे. म्हणून या यूट्यूब व्हिडिओचा हा व्हिडिओ तुम्ही बघतायत तिथे कमेंट करून जरूर लिहा की याच्यात काय व्हायला पाहिजे. धन्यवाद.